भारताच्या प्रमुख लोकसंख्या समस्यांची, त्यामध्ये घनता असेल, स्थलांतर, वयोगट रचना आणि बेरोजगारी यांच्या संदर्भात चर्चा करा आणि तुमचे उत्तर महाराष्ट्रातील उदाहरणांसह स्पष्ट करा. सो क्वेश्चन इज लोकसंख्येच्या समस्या दिल्याच आहे. ठीक आहे, हे नसतं जरी लिहिलं तरी समस्या त्याच असत्या. दिल्या आहे तर थोडंसं तुमच्याजवळ स्पेसिफिसिटी आहे, पण थोडं मिसलिडिंग पण होऊ शकतं, कारण तुम्ही फक्त याच समस्यांची चर्चा करा. क्लिअर. जेव्हा आपण लोकसंख्येची चर्चा करतो दोन पद्धतीने लोकसंख्येची चर्चा केली जाते. वन इज क्वांटिटेटिव्ह, अनदर इज क्वालिटेटिव्ह. राईट. या पूर्ण समस्यांमध्ये लोकसंख्येची गुणवत्तेची चर्चा नाहीये, टू बी व्हेरी ऑनेस्ट. सेक्स रेशो लोकसंख्येची समस्या आहे. लिटरसी लोकसंख्येची समस्या आहे. क्लिअर. सो लोकसंख्येच्या समस्या जर विचारल्यात, घनता एक मोठी समस्या आहे, स्थलांतर, वयोगटाची रचना आणि बेरोजगारी यांच्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची. चर्चा काय करायची आहे? चर्चा करायची म्हणजे काय करायची आहे? समस्येचं स्वरूप सांगा, समस्येची कारणे सांगा, समस्येवर उपाय सांगा. राईट. पहिले चर्चा करा घनतेची, की भारताची एकूण सरासरी घनता किती आहे. सिंधुगंगेच्या मैदानी प्रदेशांमध्ये 900,000 कडे घनता जाते. राईट. मग त्या घनतेमधून कारण काय आहेत? तर कारण आहे तिथे फर्टाईल लँड आहे पहिलेपासून, लोकसंख्येची वाढ तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. सो ऑन अँड सो फोर्थ. कारण सांगा आणि पुढे सांगा की याच्यावर उपाय काय होऊ शकतात. क्लिअर. घनता कशी कमी केली जाऊ शकते. स्थलांतर, स्थलांतर एक भारताची समस्या आहे. राईट. प्रामुख्याने स्थलांतर कसं होत आहे? प्रादेशिक स्तरावर स्थलांतर आहे, ग्रामीण ते शहरी स्थलांतर तुम्हाला दिसतं. प्रादेशिक स्तरावर स्थलांतर आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे. राईट. आणि सोबतच नवीन ट्रेंड आहे, दक्षिणेकडे सुद्धा स्थलांतर वाढत आहे. क्लिअर. डेटा आहे नवीन, की बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, या सर्व राज्यांमधून पहिले स्थलांतर गुजरात किंवा महाराष्ट्रामध्ये होत होतं. आता तमिळनाडू, कर्नाटकमध्ये सुद्धा स्थलांतर होतं. राईट. कारण काय आहे स्थलांतराचं? स्थलांतराच्या कारणामध्ये पुश फॅक्टर, पुल फॅक्टर म्हणून डिस्कशन असतं. ते सोसायटीमध्ये ऍक्च्युली सगळं डिस्कशन होतं, त्याचेच पॉईंट आणायचे. क्लिअर. सो त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की कशा पद्धतीने जे गंगेचे मैदानी प्रदेश आहे तिथे काय लोकसंख्येचा दबाव जास्त आहे. लोकसंख्येचा दबाव जास्त आहे, संसाधने अपुरे आहेत, बेरोजगारीच्या प्रचंड त्या ठिकाणी समस्या तुम्हाला दिसून येते. परिणामी त्या ठिकाणाहून स्थलांतर आपल्याला दक्षिणेकडील राज्यांमध्ये किंवा पश्चिमेकडील राज्यांमध्ये होताना दिसतं. 9. स्थलांतर ही समस्या म्हणून आपण बघतोय. सांगा काय काय होईल स्थलांतरामुळे. राईट. स्थलांतरामुळे आपल्याला काय दिसून येतं की हे जे काही पश्चिमेकडील भाग आहे यांच्यावरील ताण वाढतोय, शहरांवरील ताण वाढतोय. राईट. तुमचं जे अर्बनायझेशन आहे अनऑर्गनाइज्ड आहे, असंघटित तुम्हाला नागरीकरण होताना दिसते. क्लिअर. पण इथे हे पण आलं पाहिजे की स्थलांतर काय संधी सुद्धा आहे. भारताच्या शहरांची जी वाढ झाली ती प्रामुख्याने कशाने झाली आहे? स्थलांतरितांकारण झालेली आहे. आपण सर्वांकारण. ठीक आहे. कोणी आहे मूळ पुणेकर? राईट. त्यानंतर बेरोजगारी. लक्षात आलं ना लिहायचं काय आहे उत्तरामध्ये? स्ट्रक्चर सांगितलं की मला उत्तरामध्ये हे पॉइंट पाहिजेत, या पद्धतीने चर्चा पाहिजे. मग तुमचं उत्तर महाराष्ट्रातील उदाहरणांसह स्पष्ट करायचं आहे. क्लिअर. आता जर मी घनतेची चर्चा करतोय तर मी उदाहरणामध्ये देशाचं एक उदाहरण देईल, महाराष्ट्राचं पण उदाहरण देईल. आणि महाराष्ट्राचं उदाहरण देत असताना एकूण महाराष्ट्राच्या घनतेची समस्या नाही आहे, पण महाराष्ट्रामधील जी नागरी लोकसंख्येची घनता आहे हा चिंतेचा विषय आहे. स्पेसिफिकली या ठिकाणी मुंबईची चर्चा करायला लागेल. राईट. देन स्थलांतर महाराष्ट्रामध्ये समस्या आहे. राईट. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून येणारे स्थलांतरितांचे लोंढे. ऍट द सेम टाइम इंटरनल मायग्रेशन इन महाराष्ट्र, सीझनल मायग्रेशन आहे महाराष्ट्रामध्ये. कोणाचं? ऊसतोड कामगारांचं. क्लिअर. ती एक मोठी समस्या उदाहरण म्हणून या ठिकाणी लिहा. राईट. त्यानंतर वयोगट रचना, स्ट्रक्चर काय? एज स्ट्रक्चर. भारतासाठी पण एज स्ट्रक्चर एक समस्या आता होऊ शकते. का? कारण की आता बहुतांश लोकसंख्या कोणत्या वयोगटामध्ये आहे? कार्यात्मक वयोगटामध्ये आहे. ठीक आहे. कोणता वयोगट? 15 ते 65. कार्यशील, क्रयशील वयोगट त्याला म्हटलं जातं. पण या क्रयशील वयोगटासाठी पाहिजे तितक्या संधी उपलब्ध आहेत का? नाही. तर मग डेमोग्राफिक डिव्हिडंड कशामध्ये ट्रान्सलेट होऊ शकतो? डेमोग्राफिक डिझास्टर मध्ये. क्लिअर. आणि त्यानंतर पुढची चर्चा आहे ती म्हणजे अनएम्प्लॉयमेंटची. जेव्हा आपण अनएम्प्लॉयमेंटची चर्चा करतो, बेरोजगारीची चर्चा करतो, या बेरोजगारीमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील जी बेरोजगारी आहे ती कोणत्या स्वरूपाची आहे? डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसतो. बेरोजगारीची चर्चा आपण देशासाठी तर करतो, अगेन महाराष्ट्राचं प्रिपरेशन या ठिकाणी तुम्हाला करणं अपेक्षित आहे. क्लिअर.
महाराष्ट्रामध्ये असं वाटतं की रोजगार आहे. जर रोजगार असतं तर मराठवाड्यामधनं एवढं स्थलांतर का झालं असतं? महाराष्ट्राच्या रोजगाराच्या उपलब्धतेमध्ये काय आहे? प्रादेशिक असमानता आहे. त्याचा मूळ काय आहे? महाराष्ट्राचा प्रादेशिक विकास, प्रादेशिक असमतोल. पश्चिमेकडील भागांचा विकास जास्त झाला, पूर्वेकडील भागांचा विकास कमी आहे. लक्षात आलं? महाराष्ट्राची उदाहरणं म्हणजे या ठिकाणी काय? उपाय सांगा, काय केलं गेलं पाहिजे? नवे लोकसंख्या धोरण, न्यू पॉप्युलेशन पॉलिसी. मी पहिलेच चर्चा केली होती की क्वांटिटेटिव्ह पॉप्युलेशन ॲस्पेक्ट आहेत. जर 2000 ची नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी तुम्ही बघितली तर प्रामुख्याने त्या 2000च्या नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसीचा पर्स्पेक्टिव्ह इज मोर क्वांटिटेटिव्ह, गुणात्मक आहे. कशावर आपण जास्त लक्ष केंद्रित केलंय? आपण लोकसंख्येचा आकार यावर केंद्रित केली आहे पूर्ण धोरण. पण आपल्याला कशावर केंद्रित करायचं आहे? क्वालिटी, की लोकसंख्येचं आरोग्य कसं असेल, लोकसंख्येला शिक्षणाच्या संधी उपलब्ध असतील का, स्त्री समानता असेल का, राईट, बेरोजगारी दूर होईल का, ग्रामीण शहरी हा भेद दूर होईल का, सो ऑन अँड सो फोर्थ. तर नवे लोकसंख्या धोरण कशाला अनुसरून असावे? लोकसंख्येच्या गुणात्मक पैलूंना अनुसरून असावे. गेटिंग द पॉइंट? ठीक आहे, काय सांगायचं आहे?